jungle. शेतकऱ्यावरील पोलीस कारवाईचा निषेध हायकोर्टात धाव घेणार काँग्रेस धनाजी गुरव. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा लढा तीव्र होत असतानाच जुनेखेड येथे पार पडलेल्या शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रशासनाच्या दडपशाहीविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या बैठकीत बोलताना शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीचे काँग्रेस धनाजी गुरव यांनी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यावर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा आणि पाठवलेल्या नोटिसांचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच या खोट्या केसेस विरोधात हायकोर्टात आव्हान देणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संघर्ष समितीच्या वतीने जाहीर करण्यात आला. सुमारे 2 महिन्यापूर्वी बोरगाव ते आयतोडी खुर्द दरम्यान शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी एक मोठी मोटारसायकल रॅली काढली होती. काँग्रेस गुरु यांनी सांगितले की ही रॅली अत्यंत शांततेत पार पडली होती, त्यामुळे कुठेही वाहतुकीला अडथळा निर्माण झाला नाही. कोणाची तक्रार नव्हती की कोणत्याही वाहनांचा अपघात झाला नाही. असे असतानाही सांगली जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी वरून आलेल्या दबावाखाली आमच्या निष्पाप शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. प्रशासनाला सज्जड दम भरताना काँग्रेस धनाजी गुरव म्हणाले, तुम्ही ज्या तालुक्यात आला आहात तो कायदे घडवणारा तालुका आहे. आम्हाला कायदा आणि संविधानाने दिलेले हक्क चांगले समजतात. त्यामुळे जर आमच्यावर अशाच खोट्या केसेस करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर आम्ही देखील संबंधित अधिकाऱ्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही. शासनाच्या या दडपशाहीमुळे शेतकरी झुकणार नसून पोलिसांनी दाखल केलेल्या या खोट्या गुन्ह्याविरोधात आणि नोटिसीविरोधात संघर्ष समितीच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कायदेशीर लढा दिला जाईल असा ठाम निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या बैठकीला जुनेखेड परिसरातील आणि शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांचा राजा, कुणबी कुरवाड्यांचा राजा छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांनी रॅली काढली. ती रॅली शांततेनं पार पडली. कुठेही अडथळा आला नाही, कोणी तक्रार केली नाही. मोटरसायकल असेल, वाहन असेल, एकमेकाला धडकलं सुद्धा नाही. असं असताना या जिल्ह्यांच्या SP नी दबाव आणून आमच्या शेतकऱ्यांच्यावर खोट्या केसेस केल्या. आम्हाला एवढंच सांगायचं आहे की कायदे घडवणाऱ्या तालुक्यामध्ये तुम्ही आलेले आहात. कायदे कसे पाळायचे हे तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही. आम्हालाही कायदा कळतो, आम्हालाही संविधानानं हक्क दिलेले आहेत आणि ते आम्ही हक्कानं लढून मिळवलेले आहेत. त्यामुळे तुम्ही आमच्यावर जर खोट्या केसेस करणार असला तर आम्ही सुद्धा तुम्हाला कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्ही ही जी आता आमच्या शेतकऱ्यांच्यावर खोटी केस झालेली आहे ते आम्ही हायकोर्टात चॅलेंज करायचा निर्णय समितीच्या वतीने घेतलेला. गोऱ्या इंग्रजांना पळवून लावण्यासाठी क्रांतिकारकांच्या या भूमीतून वाळव्याच्या हुतात्म्यांचं रक्त सांडलेलं आहे आणि अशा या भूमीमध्ये आमच्यावरती गरज नसलेला शक्तीपीठ लादलेला आहे. आणि परंतु छत्रपती शिवरायांच्या या भूमीमध्ये त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही बोरगावमधून आम्ही मोटरसायकल रॅली काढली होती की त्या प्रेरणा घेऊन आम्ही आमचं समाज मन बांधायला निघालो होतो. परंतु आमच्यावर या प्रशासनानं ज्या सांगलीचे आत्ता जे SP आहेत तुषार दोशी म्हणून, ज्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रावर वर्तणूक केलेली आहे ही सगळ्यांना ज्ञात आहे. जे मराठ्यांच्यावरती लाठी हल्ला केला, भजनं करीत असलेल्या माणसांची डोकी फोडली आणि सातारच्या पालकमंत्र्यांना सुद्धा हाताला धरून त्यांनी हिसकावून इसळा मारला. तेच तुषार दोशी सांगतात आणि आमच्यावरती अन्यायकारक गुन्हे दाखल केले जातात. ही लोकशाहीची क्रूर थट्टा आहे, संविधानाचा नव्हे आमचा अपमान आहे. आणि म्हणून आम्ही त्यांचा आज या बैठकीमध्ये निषेध केलाय. आणि इथून पुढं आमच्या जर तुम्ही संविधान आणि स्वाभिमानाला धक्का लावणार असेल तर लोकशाहीमधील या क्रांतिसिंहाच्या भूमीमध्ये आम्ही त्या पद्धतीनंच तुम्हाला चोख उत्तर देऊ. ज्या पद्धतीनं आम्ही इंग्रजांना पळवून लावलं, ते गोरे होते, आता काळ्या इंग्रजांची जी वृत्ती तुमच्याकडे येत्या आणि जी चाटुगिरी तुम्ही मुख्यमंत्र्यांसाठी करताय, अरे तीच चाटुगिरी आमचा पगार घेऊन सामान्य माणसासाठी करा आणि इमान राखा. एवढाच तुम्हाला संदेश आणि आम्ही इशारा देत आहे.